रामकृष्ण हरी. सध्या आपण लोणंद मध्ये आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या सोहळ्यामध्ये आपण आहे. बघू शकता सकाळचे 7:30 वाजलेले आहेत. वारकऱ्यांची जबरदस्त तयारी चालू आहे. इकडं सगळा महाप्रसाद बनवण्याचं काम सुरू आहे आणि इकडं बघू शकता वारकरी महिला या गाणी म्हणतात आणि या सगळ्या चपात्या बनवण्याचं काम सुरू आहे. त्या कोणत्या गावच्या आहेत त्यांच्याशी आता आपण संवाद साधूया. त्या महिलांना काय वाटतंय, कसं वाटतंय हे सगळं थोडस जाणून घेऊया. एकच मिनिट. काय चालली तोऱ्यान जरा बोल बासोना वृंदावनी वाट बंद केली वा कानाना वृंदावनी वाट बंद केली वा कानाना म्हणा मागून नाही पुढे दाई जुदा घेऊनी मथुरेशी जाता दाई जुदा घेऊनी मथुरेशी जाता आड रस्त्याने काना उभा होता आड रस्त्याने काना उभा होता काय चालीच तोऱ्यानं काय चालीच तोऱ्यानं जरा बोल वासोना वृंदावनी वाट बंद केली वा कानानं वृंदावनी वाट बंद केली वा कानानं वृंदावनी वाट बंद केली वा कानानं. आजी नमस्ते. तुमचं गाव सांगा, कुठून आलाय, किती वारी आहे? आमची तिसरी वारी तिसरी कोनड जिल्हा जालना तालुका जाफराबाद. तिथून आमचं गाव कोनड मुक्काम पोस्ट वरुड इथले राहणारे आम्ही. आम्हाला मस्त वाटतं मस्त वाटतं आम्ही आता आजच करू. आता किती जणांची दिंडी आहे? आमची 1000 लोकांची. 1000 कसं नियोजन असतं? मस्त नियोजन आहे, चांगलंय, मस्त आहे. लगेच भजन हरिपाठ काकडा सगळं काही आहे, कीर्तन सगळं काही आमच्या याच्यामध्ये. आजी तुम्हाला कसं वाटतं इकडे? चांगलं वाटतं, मस्त वाटतं, मस्त वाटतं. सेवा करताय. हाव. तुमचं वय किती आहे काय? असं 50-55. बर चालणं होते का? हा. बर किती वारी करताय आता? कितवी? चौथी. हो. का वारीला आल्यापासून कसा अनुभव आलाय? चांगला अनुभव आहे, मस्त अनुभव एकदम. हा महाराज चांगले, सगळं ओके आमचं. लगे पाहायचं काम नाही, हा खाणं पिणं सगळं व्यवस्थित आहे. बर आता इथं गाणे वगैरे म्हणताय, कसं हा वाटतंय? आपण मस्त वाटतं, मस्त वाटतं. एकदम आनंद आहे, आनंद आनंद. आम्ही भजनातल्याशी बर नंदा शांताराम माळवदे, बर राहणार आंबेगाव तालुका पुणा जिल्हा. कसं वाटतंय या वारीमध्ये? वारीमध्ये एकदम छान वाटतं. कधी कधी अडचण पण येते, बर पाणी पाऊस काही वाटत नाही आम्हाला. हा आमच्या आईची वारी होती, आईच्या पाठीमाग आम्ही आज 14 वर्ष झाली. आई वारी. आई पहिली आई वार, वडील आई येत होते, मग ते वारल्यानंतर आम्ही यायला 14 वर्ष झाले. एकदम कधी कधी त्रास काढावा लागतो, कधी कधी चांगलं, पण माऊलीचं नाव घेतलं तर आम्हाला कसला त्रास होत नाही, व्यवस्थित चालतं. कसं अनुभव कसा येतो पंढरपूर? एकदम छान अनुभव येतो आपल्याला. जीवनात त्रास पण भोगावा लागतो, चांगलं पण होतं, त्याच्यापासून सुख मिळतं भरपूर. आपल्यात म्हणलं जातं वारीच्या ह्याच्यात की पंढरपूर माहेर आहे. माहेरच हो, आपलं माहेरा चालल्यासारखं आम्हाला वाटतं, माहेरा चालल्यासारखं वाटतं. मागचं कसलंच ध्यान होत नाही, नाही मुलाचं, नाही लेकराचं, नाही पोराचं, नाही गणागोताचं, सगळं हे आपलंच गणगोत असं वाटतं. आणि कधी जाऊन भेटू आपल्या मायबापाला असं. विठ्ठलाला आई समजतं. हा, वडील समजतो, रुक्मिणी आमची माता समजतो आम्ही. त्या तरुण दिंडीमध्ये दिदी आहेत. दिदी तुमचं नाव सांगा. माझं नाव अनिशा उमेश शेळके. आमच्या इथे 2003 पासून ही दिंडी येते, बर. तेव्हापासून पंगत असते. तेव्हा आजोबा आहेत अर्जुन तात्या शेळके, बर. ते आता 4 वर्ष झालं दिंडी करतायत. आणि सगळे आलं, एकदम आनंदाचं वातावरण असतं सगळं. शिक्षण वगैरे काय करताय? आता मी इंजिनिअरिंग आहे, फर्स्ट इयरला पुण्याला असते. ज्यावेळेस दिंडी येते त्यावेळेस लोणंद घरी येते. हा, बर. हे घर आहे. बर. हे आजोबा आमचे 3 वर्ष झालं वारी वापरतात. आपल्यासोबत लोणंद मधले महाराज आहेत, शेळके महाराज. त्यांच्याशी आज संवाद साधतोय.
रामकृष्ण रामकृष्ण हरी. किती वर्षापासून तुमच्याकडे दिंडी असते? आता 2003 पासून आमच्या दिंडी आहे. बरं म्हणजे बाबा होते तुमचे वडील? आजोबा यांचे मुरकुट बाबांचे वडील बरं बरं. तेव्हापासून दिंडी मालक. मग ते दिंडीत तुमचं आता हे पिढ्यान पिढ्या रिलेशन पिढ्या पिढ्या रिलेशन चालू आहे. बरं म्हणजे ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांची पालखी इकडे येते त्यावेळेस तिकडं हा. तुमच्या मुक्कामी असते. इथं काय मुक्काम. काय सेवा राहते? सेवा काय आपले आज पंगत असते आपल्या आल्यापासून आमची सोय आम्ही सगळे करतो यांची बरं पाण्याची आंघोळी पाणी सगळी सोय आम्ही करतो इथं. कसं वाटतं समाधान? हा, एकदम समाधान वाटते आपल्याला. आम्ही वारी करतोय माझी दिंडी आहे. तुमची दिंडी? हा, तिथली तुमचं नाव आपली सांगा. शेळके अर्जुन माझे शेळके बरं. तिथले लोणंद किती वय? वय 65. आज आपण बी वारीतच आहे आता. निवांत? दिंडी आपली तुमची दिंडी आहे? दिंडी आता मठावर सोडली खेळला बरं. आपली इथं किंवा आमची दिंडी आहे पुढे नेऊन सोडली याला खेळला सदा वारकऱ्यांचे किती लोकांची टीम? 100-125 लोक आहेत आमची आज वारकऱ्यांच्या मठावर आहेत. हे बघू शकता अशा पद्धतीनं सकाळचं अशा पद्धतीनं हे सगळं नियोजन सुरू आहे. बघू शकता अगदी विठू नामाचा जयघोष करत अभंग असतील गाणे असतील हे सगळं म्हणत या सगळ्या चपात्या म्हटल्या जातात आणि हे सगळं बनवलं जातं. प्रत्येक वारकऱ्याचा अनुभव वेगळा असतो. ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात. बघू शकता इकडे चपाती बनवल्या आहेत. आजी रामकृष्ण रामकृष्ण आहे. तुमचं नाव सांगा. किती वेळ आला? दुसरी वेळ आहे माझी. दुसरी वेळ आहे. हा, माझे नाव विमल कैलास भागवत. मी माझे गाव आमुंडी आहे. माझे म्हणजे आई वडील आहेत ना, त्यांचे वारकरी संप्रदायाचं घर होतं आणि मला दिलंय तिथं आहे ना 3-4 पिढ्यांचं आहे. म्हणजे दोन्हीकडे वारकरी संप्रदायाचं आहे म्हणून हा आनंद माझ्या नशिबी आहे. मी हा संपूर्ण घ्या. मित्रांनो बघू शकता आज श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे ते खर तर लोणंद मुक्कामी आहे. बघू शकता इथं जिथं एक दिंडी आहे यांचं सकाळचं वातावरण बघा. इकडं हरिपाठ असेल अभंग असेल या सगळ्या गोष्टी दाखवल्या जातात म्हटल्या जातात. या सगळ्या बघा सकाळचं वातावरण आहे. या सगळ्या गोष्टी इथले महाराज आहेत. त्यांच्याशी आज संवाद साधूया. या अलीकडे आहे की काय पुढं काय बोला. किती नंबरची दिंडी आहे किंवा दिंडी किती वर्षापासून चालू आहे माहिती? आपली दिंडी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये कमीत कमी आता हे आमचं 42वं वर्ष आहे आणि दरवर्षी आमच्या दिंडीमध्ये कमीत कमी 350-400 माणूस असते. भजनी मंडळ सुद्धा भरपूर आहे. रस्त्याने सुद्धा भजने वगैरे चालू असते आणि 42 वर्षापासून ही आमची परंपरा आहे. अजून कसं नियोजन राहतं? बाकी कसं? नियोजन तंबू ठोकण्यासाठी 10-15 पोरं असतात. स्वयंपाकासाठी आमच्या सगळ्या गावच्या महिला मंडळी असते. नियोजनासाठी 5-6 जण असतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन आहे. रोज 2 भाज्या भात चपाती वगैरे सगळं वारकऱ्यांना चांगल्या पद्धतीत जेवण भेटतं. तुम्ही मुक्कामी आहे, आमचे पाहुणेच आहेत. त्यांनी कशी सोय केली काय ते सांगा. त्यांनी गेले 42 वर्षापासून आमची सोय करतात. पाण्याची आंघोळीची वगैरे आणि एवढं करून सुद्धा आम्हाला जागा वगैरे उपलब्ध करून देतात आणि त्याच्यामध्ये ते पंगत सुद्धा घालतात 4ही भाऊ इतकी. आणि पंगत सुद्धा पंचपक्वानाची पंगत या ठिकाणी त्यांची दरवर्षी असते. चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे. मित्रांनो आपण बघितलं तर इथं श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमधलं पालखीच्या ठिकाणी एका दिंडीतलं वातावरण आहे. बघू शकता इथं हरिपाठ असेल विठ्ठल नामाचा गजर असेल ह्या सगळ्या गोष्टी आहेत. वारीमधल्या प्रत्येक गोष्ट आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. नक्की काय काय वारीमध्ये घडतं कसं वातावरण असतं. वारी म्हटलं की नुसतं चालणं नाही तर त्याच्यामध्ये अनेक लोक दानशूर व्यक्ती सुद्धा असतात. अगदी प्रत्येक गोष्ट गरजेची असते. जसं आपण घरी राहतो तसं जेवण असेल आंघोळ असेल बाथरूमला जाणं असेल ह्याच्या मागे हजारो लोकांचे हात असतात. हे सगळं दाखवतोय. फक्त आपण महासंवाद मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हीच विनंती. धन्यवाद.